भाजपच्या आजी माजी नगरसेवकांमध्ये तुफान खडाजंगी झाली आहे। पुण्यातील वसतिगृहाच्या कामावरून दोघांमध्ये वाद झालाय। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। बाणेरमधील माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यामध्ये हा वाद झालाय। शिवानी पांढरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। शिवानी, नेमकं काय घडलं महानगरपालिकेमध्ये? वादाचा मुद्दा काय होता? प्रज्ञा, वादाचा मुद्दा टक्केवारी होता असा आरोप प्रत्यारोप सुरूच आहे। मात्र वसतिगृहासाठी जे रखडलेल्या कामासाठी 3 कोटी रुपयांची निविदा महापालिकेकडून काढण्यात आली होती, त्यामधील टक्केवारी कशी घ्यायची काय घ्यायची याच्यावरून दोघींमध्ये वाद झाल्याचं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। राजश्री काळे या माजी नगरसेविका आहे आणि रोहिणी चिमटे या आत्ताच्या निवडून आलेल्या नगरसेविका आहेत। त्यामुळे काळे यांनी ज्यावेळी नगरसेविका असताना या वसतिगृहासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याचा पुढे काम नेण्यासाठी रोहिणी चिमटे या भवन विभागात आल्या आणि बाकीचा पाठपुरावा करू लागल्या, ठेकेदारांशी बोलत होत्या। त्यावेळी दोघींमध्ये नेमकं टक्केवारी किती घ्यायची, हे काम कसं पुढे न्यायचं याच्यात चर्चा सुरू असतानाच वादावादी झाल्याचं बघायला मिळालं। महत्त्वाचं म्हणजे भाजपच्याच 2 नगरसेविकांचा हा सगळा प्रकार सुरू असल्यामुळे या सगळ्या प्रकाराची चर्चा आता पुणे शहरभर रंगतीये। भाजपकडनं या दोघींवर काय कारवाई करण्यात येते किंवा या दोघींची कशी समजूत काढण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।